नमस्कार. मी कालचा जो सत्तेचा माज ह्याच्यावरचा विषय दुसरा हे करते. आता ज्या आरोग्यमंत्र्यांनी त्या डॉक्टरला CMOला काढलं, त्याचा इतका त्याने त्याच्या सत्तेचा वापर करून तो व्हिडिओ इतका व्हायरल केला की 24 तासात ती बडतर्फी बंद झाली होती. त्याचा कुठेच कोणीच खुलासा केला नाही. डॉक्टर लोकांनी आपल्या CMOला साठी त्याच्या पाठीशी राहून संप केला. त्या आरोग्यमंत्र्याला माफी मागायला लागली. पण तो डॉक्टर सरकारी कर्मचारी, तो कुठून त्याची बाजू व्हायरल करत बसणार? अजून एका लफड्यामध्ये अडकायचं का त्याने? त्याची झालेली नालस्ती, तो नोकरीवरून गेलेला नाही, तो अजून नोकरीला आहे, त्याची माफी उलट मागितली गेली. पण आजही कोण हसते परहसते हाच व्हायरल होतोय की त्याला ताबडतोब काढलेलं आहे. उद्या हेच उद्या रोहित पवार बाबतीत होईल. रोहित पवार पण एक लाईनीचा माफीनामा देऊन सगळ्या त्याने जो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केलेलं गैरवर्तन, पोलिसांच्या कामामध्ये आणलेला अडथळा, ह्या सगळ्या चार्जेसपासून स्वतःची एका वाक्याने बोलून मोकळीक होईल. स्वतःला मोकळं करून घेईल, कुठल्याही केसमध्ये अडकू नये एवढी स्वतःची काळजी घेईल. आणि हा जो पोलिसांचा त्याने दमदाटी केलेला व्हिडिओ सतत व्हायरल होईल. ते दोघंही सरकारी कर्मचारी आहेत. त्यांच्या वरचे पण म्हणतील जाऊ दे रे, आपल्याला नको ह्या लोकांच्या भानगडीत, म्हणून तोही स्वतःच्या पर्सनलवर जाऊन स्वतःचा ह्याच्यावर जाऊन ह्याने माफी मागितली म्हणून ते प्रेस करत बसणार नाही. कारण पुढची अजून सर्व्हिस त्याची व्हायची आहे. कुठे अडकवतील ह्याची एक टांगती तलवार त्याला नको असेल. आता त्या डॉक्टर सारखा बिचारा माणूस गप्प बसलाय. तो नाही घालत आहे की आरोग्यमंत्र्यांनी माझी माफी मागितली, हे केलं ते केलं म्हणून. पण आजही त्याचा कुठल्या ना कुठल्या ग्रुपवर तो मेसेज येतोच आहे की ह्याला बडतर्फ केलं. लोकांना जे समोर येतं ते दिसतं, मागची दुसरी बाजू दिसतच नाही आहे. आणि ती दिसणार कशी? आणणार कोण पुढे? वार्ताहरांना तर काय फक्त नेत्या लोकांचं सांगायचं पडलेलं आहे असं कधी कधी वाटतं. हे सर्वसामान्य क्लास 1 ऑफिसर, क्लास 1 मेडिकल ऑफिसरची ही गत, PSIची ही गत, मग क्लास 3 आणि क्लास 4 स्टाफची काय गत असणार? क्लास 3 आणि क्लास 4ला जर क्लास 1 ऑफिसर आमचा चांगला असेल तरच आम्हाला तिकडे नोकरी करणं खूप सोयीस्कर असतं. नाहीतर खरंच खूप कठीण आहे. फॅसिलिटी मिळते, वेळेचं खूप चांगलं आहे, हे सगळं मान्य आहे मला. पण ही जी नालस्ती आहे, अशा पद्धतीचं एक टॉर्चर जे असतं ना, ते कोणाला दिसत नाही. सरकारी काम करताना एक वेगळ्या प्रकारची एक सततची एक कोण कुठून कधी आणि आता ह्या मोबाईलमुळे तर काय अर्थच राहिलेला नाही. कुठल्या वेळेला कोण कसा फोटो काढेल आणि त्याचं एक्सप्लेनेशन देत बसण्यामध्येच अर्ध्या सर्व्हिस जाईल की काय, अशी वेळ निर्माण करून ठेवतात जर तुम्ही त्यांच्या ब्लॅकलिस्टमध्ये गेलात तर. मग आपण त्या ब्लॅकलिस्टमध्ये नको म्हणून आता ते PSI पण मिटून बसणार आणि तो CMO पण जाऊ दे, किती लोक बघतील, कोण मला पर्सनली ओळखते म्हणून. पण काय होतं माहिती आहे, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो. आज 2च जण सोकावलेली आहेत, असे 50 नेते सोकावतील, 50 सोशल वर्कर आणि त्यात ते RTI वाले उठसूट. आणि हल्ली काय छुपा मोबाईल आहे, हे आहे. पहिल्यांदाच जर सुरुवात तुम्ही अरोगन्सीने केली तर त्याचं उत्तर तुम्हाला कसं मिळेल? बाजू मांडायला पण देणार नाही तुम्ही त्या सरकारी कर्मचाऱ्याला किंवा तुम्ही ज्याच्यावर आरोप करताय त्याला. आरोप करताना कमीत कमी समोरच्याला त्याची बाजू तरी मांडायला द्या.
ते पण तुम्ही देणार नाही. तुम्ही अगदी सगळ्यात सर्वोच्च न्यायालय झाल्यासारखं तुम्ही बोलणार. कितपत योग्य आहे? विचार करा. ह्यापुढे सरकारी नोकरांना बोलताना, सरकारी नोकरांना दमदाटी करताना खरंच सरकारी नोकरी करणं इतकं सोपं आहे का, ह्याचाही विचार करा. तुम्ही माझं ऐकून घेता ह्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.